एका छोट्याशा खेडेगावात चंद्रकांत पाटील नावाचे एक मोठे जमीनदार राहत होते। त्यांचे घर 3 पिढ्यांपासून गावातील प्रतिष्ठेचं प्रतीक होतं। चंद्रकांतना 2 मुलं, सुशांत आणि अमोल। सुशांत मोठा होता आणि शांत, समंजस स्वभावाचा होता, तर अमोल उत्साही, थोडा हट्टी आणि स्वभावाने मोकळा होता। दोघं भाऊ शिक्षणासाठी पुण्यात गेले होते। गावातल्या प्रतिष्ठित घराण्याचा वारसा असल्यामुळे सुशांतच्या लग्नासाठी गावभरात चर्चा सुरू होती। चंद्रकांतनी ठरवलं होतं की मोठ्या मुलाचं लग्न हे सुंदर, गोरी आणि उच्च कुळातल्या मुलीशीच होईल, पण नियतीने काहीतरी वेगळंच ठरवलं होतं। शिवानी सावळी पण सुंदर डोळ्यांची, गोड बोलणारी आणि साध्या राहणीमानाची मुलगी होती। तिचा स्वभाव प्रेमळ आणि नम्र होता। ती शहरातील एका शाळेत शिक्षिका होती। तिचं वडिलांनी घेतलेलं शिक्षण हे तिच्या घरचं एकमेव भांडवल होतं। सुशांत आणि शिवानी यांची भेट पुण्यात एका शैक्षणिक कार्यक्रमात झाली। शिवानीचं प्रगल्भ वागणं आणि तिच्या विचारांमुळे सुशांत तिच्याकडे ओढला गेला। दोघांची ओळख मैत्रीत बदलली आणि त्यातून प्रेम फुललं। पण हे प्रेम स्वीकारण्यासाठी बाबा तयार होणार नाहीत याची सुशांतला खात्री होती। सुशांतने घरी लग्नाची गोष्ट मांडली तेव्हा चंद्रकांतने आणि त्यांच्या पत्नीने त्याला थेट नकार दिला। आपल्या घरात सावळी सून शोभत नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलं। पण सुशांत ठाम होता। त्याने सांगितलं, सौंदर्य फक्त दिसण्यात नसतं आई बाबा, शिवानीच्या मनाचं सौंदर्य खूप मोठं आहे। घरच्यांचा विरोध पाहून सुशांतने ठरवलं की तो शिवानीशीच लग्न करणार। अमोलने मोठ्या भावाला पाठिंबा दिला, पण त्याच्या आई वडिलांना पटवणं सोपं नव्हतं। चंद्रकांतना आपल्या घराण्याची प्रतिष्ठा आणि लोक काय म्हणतील याची चिंता सतावत होती। तरीही सुशांतने त्याच्या प्रेमासाठी लढा दिला। एका प्रसंगात शिवानीने सुशांतच्या बाबांना थेट भेटून तिच्या स्वभावाचं दर्शन घडवलं। ती म्हणाली, मी सावळी असेन, पण माझ्या मनगटावर मेहनत आहे आणि माझ्या मनात तुमच्या घराचं प्रेम। तिच्या या आत्मविश्वासाने चंद्रकांतचे मन थोडं हललं। गावातल्या काही ज्येष्ठांनी आणि सुशांतच्या आजीने या विषयात हस्तक्षेप केला। त्यांनी चंद्रकांतला समजावलं की मुलाच्या आनंदापेक्षा मोठं काहीही नाही। शिवाय शिवानीसारखी सून मिळणं हे त्यांच्यासाठी भाग्यच आहे। शेवटी चंद्रकांतनी मान झुकवली। सुशांत आणि शिवानीचं थाटामाटात लग्न झालं। शिवानीच्या प्रेमळ स्वभावाने ती घरात सगळ्यांची लाडकी झाली। सावळ्या रंगाचा विषय काढायलाही कुणी धजावत नव्हतं, कारण तिच्या गुणवत्तेने सगळ्यांची मनं जिंकली होती। तर मित्रांनो, ही कथा आपल्याला हे शिकवण देते की सौंदर्य फक्त चेहऱ्यात नसतं, ते मनात आणि कर्तृत्वात असतं। रंग, रूप किंवा इतर बाह्य गोष्टींवरून माणसाचं मोजमाप करणं चुकीचं आहे। चांगल्या विचारांच्या आणि प्रेमळ स्वभावाच्या माणसांमुळे घरात खरं समाधान येतं।